नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत फीफोर मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. एका आरोपीकडून 1,71,710 रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यासाठी बंदी असताना देखील इसम नामे वसीम तांबोळी राहणार इंदिरानगर गल्ली नंबर 3 इचलकरंजी याने आपल्या राहते घरामध्ये पान मसाला व तंबाखूचा साठा करून त्याची विक्री करीत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून आरोपी नामे वसीम युनुस तांबोळी व 29 इंदिरानगर गल्ली नंबर 3 इचलकरंजी ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याचे राहते घरी छापा टाकून 1,71,710 रुपये किमतीचा वेगवेगळा कंपनीचा सुगंधी तंबाखू व सुपारी, पान मसाला व सुगंधी जर्दा असा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केलेला आहे. यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईकामी इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे. सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, मा अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेश पाटील, विशाल चौगुले, संतोष बर्गे, राजू कोरे व सागर चौगुले यांचे पथकाने केलेली आहे.